ಒಂದು ದೇವರು ಸಾಮ್ಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇದನ್ನ ಮಾತಾಡುವುದು. इथे परमेश्वर एक दृष्टांतमुळे इथे बोललेले आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಆ ತಂದೆಗೆ ಎರಡು ಮಗನಂತೆ. त्या बाबाला दोन मुलगा होता. ಒಬ್ಬನು ತಂದೆಯ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದ. एक पहिला मुलगा बाबाच्या सोबत काम करत होता. ಇನ್ನೊಬ್ಬನು दुसरा मुलगा ಈ ಲೋಕದ ಆಸೆಗಳ ಮೇಲೆ, ಈಗ ಲೋಕದ ಆಸೆಯ ಮೇಲೆ ಇಚ್ಛೆ ಪಟ್ಟು ತನ್ನ ತಂದೆಯ ಮನೆಯು ಬೇಡ, ತನ್ನ ತಂದೆಯ ಆಜ್ಞೆಯು ಬೇಡ, ತನ್ನ ತಂದೆ ಪ್ರೀತಿಯು ಬೇಡ ಅಂತ ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಾನ. दुसरा मुलगा काय केला, मला माझ्या बापाच्या मालमत्तीनं काय घर नको आणि त्यांचं काम नको, त्यांचा नातूवाईक काय पण नको, माझ्या मनामध्ये माझ्या मन कुठे जात तिथे मला फिरायला सोडा म्हणून पप्पाला सोडून त्यांनी बाहेर पडला. ಆದ್ರೆ ಈ ತಂದೆಯವನು तरी पण त्यांचा बाप ಆ ಮಗನ ಓಡಿದ ಮೇಲೆ ತಮ್ಮ ಮಗನು ಯಾವಾಗ ಬರುತ್ತಾನಂತೆ ತಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂತುಕೊಂಡು ಎದುರು ನೋಡಿ ಕಾಯ್ದುಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. तो दुसरा मुलगा बाबाला सोडून तो बाहेर पडला, तरी पण त्यांचा बाबा कधी माझा मुलगा परत येणार आहे असं वाट पाहत होत. The father is still waiting to the son. त्यांच्या वडील त्यांनी परत कधी येणार असं येईपर्यंत वाट पाहत होत. ನೋಡಿ, ऐका, ಈ ಮುಖ್ಯವಾದ ಒಂದು ವಿಷಯ, एक ಪ್ರಾಮುಖ್ಯ ವಿಷಯ. ಆ ತಂದೆಯವನು ಕಾಯ್ದುಕೊಂಡಿದ್ದ. ಆದರೂ ಒಂದು ದಿವಸನೂ ಕೂಡ ಮಗ ಕಳೆದು ಹೋಗಿದ್ದ, ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿದ ಅಂತ ತಂದೆಯವನು ಹುಡುಕಿ ಓಡುವುದಕ್ಕೆ ನೋಡಿಲ್ಲ. ऐका, त्यांचा दुसरा मुलगा त्या पप्पाला सोडून गेला, त्यांनी कधी परत येणार त्यासाठी त्यांनी वाट पाहत होतो. तरी त्यांनी माझा मुलगा गेला, त्यांना शोध करून मी त्यांना आणायला पाहिजे म्हणून त्यांनी कधी पण बाहेर पडले नाही. ಆ ತಂದೆಯವನು ನೆನೆಸಿದರೆ जरा त्यांचा वडील असा विचार केला असता, ಅವನು ಇಬ್ಬರು ಕೆಲಸಗಾರನ ಕಳಿಸಿ ತಮ್ಮ ಮಗ ಎಲ್ಲಿದ್ದಾನಂತ ಅವನು ಕರೆದುಕೊಂಡು ಬರಬಹುದು. त्यांच्या दोन चाकरींना पाठवून माझा दुसरा मुलगा कुठे आहे त्यांना शोध करा आणि माझ्याकडे आणा असं म्हणून त्यांनी परवानगी देणार होतं. ಆದರೂ ತಂದೆಯವನು ಕೆಲಸಗಾರನು ಕಳಿಸಿಲ್ಲ, ಇವನು ಹೋಗಲಿಲ್ಲ. तरी पण त्यांचा वडील त्यांच्या कामगारांना पण पाठवलं नाही, त्यांनी पण माझा दुसरा मुलगा कुठे गेला रे असा त्यांनी शोध केला नाही. ನೋಡಿ, ಯಾವಾಗಲೂ ತಂದೆಯ ಹೃದಯವನ್ನ ಹೊರನೋಟ ನೋಡುವುದಕ್ಕೆ ಔಟ್ ಆಫ್ ಅಪಿಯರೆನ್ಸ್ ಹಾರ್ಟ್ಫುಲ್ ಹಾರ್ಟ್ ಆಗಿರುತ್ತದೆ, ಕಾಣಿಸುತ್ತದೆ. ऐका, कधी पण वडिलांचं हृदय बाहेरतून आम्ही दिसलं ना, आम्हाला दिसण्यासारखं कसं वाटतं, म्हणजे माझा पप्पा किती कठोर आहे असं दिसते. ಅದು ಹೊರನೋಟ ಅಷ್ಟೇ. ते फक्त बाहेर ಔಟ್ ಆಫ್ ಅಪಿಯರೆನ್ಸ್ ಹಾರ್ಟ್ಫುಲ್ ಆಗಿರುತ್ತದೆ. ते आउट ऑफ अपिअरन्स पूर्ण कठीण असते पप्पांचं. Did you know one thing? पण तुम्हाला एक माहित आहे, Father heart is so software heart. पप्पांचं हृदय ते मृदू असते. Hallelujah. 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 ನೋಡಿ, ತಂದೆಯವನು ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿದಂತೆ ಅವರು ಹುಡುಗಿ ಹೋಗಲಿಲ್ಲ. ಎಸ್, ऐका, माझा दुसरा मुलगा मला सोडून गेला, त्यांना आम्ही आणायला पाहिजे म्हणून त्यांनी शोध केले नाही. ಬಟ್ ಆ ತಂದೆಯವನು तरी पण त्यांचा वडील ಯಾವಾಗ ನನ್ನ ಮನೆಗೆ ನನ್ನನ್ನ ಹುಡುಕಿ ಓಡಿ ಬರುತ್ತಾನೆ ಅಂತ ಕಾಯ್ದುಕೊಂಡಿರುವ ಒಂದು ಹೃದಯ, ಅದು ನಮ್ಮ ತಂದೆಯ ಹೃದಯವಾಗಿರುತ್ತದೆ. केव्हा माझा मुलगा परत माझ्याकडे येणार आहे असं वाट पाहत बसलेले हृदय एक बापाचं हृदय असते. Hallelujah. Hallelujah. That is father's dignity. हेच एक वडिलांचा एक स्थान, ಎಂತ ಒಂದು ಫಾದರ್ की कोणतेही बापाला ಆ ಮಕ್ಕಳು ಕೋಪಪಡಿಸಿಕೊಂಡು ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ರಂತೆ, त्यांच्या लेकरू जरा रागामुळे बाहेर पडलं तर ಮನಂತಿರುಗಿ ಈ ತಂದೆಯವನ್ನ ಅಂಗೀಕರಿಸುವ ತರ ಬರಬೇಕು. त्यांनी तिथे गेला तरी पण अरे मी चुकीच केले असं त्यांनी वळून त्यांच्या पप्पाकडे यायला पाहिजे. एक बापाचं मन असं असते. ಇದೇ ಒಳ್ಳೆ ತಂದೆಯ ಹೃದಯ. हेच एक चांगला वडिलांचं हृदय. Hallelujah. Hallelujah. ಒಳ್ಳೆ ತಂದೆಯ ಹೃದಯ ಅಂದ್ರೆ ತಮ್ಮ ಮಗನು ಮನಂತಿರುಗಿ ಬದಲಾವಣೆಯಲ್ಲಿ ಬರಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ಎದುರು ನೋಡುವುದ ಹೃದಯವೇ ತಂದೆಯ ಹೃದಯ. एक वडिलांचं हृदय कसं असतं, म्हणजे मला सोडून गेला तरी पण त्यांनी माझ्याकडे वळून यावे असं वाट पाहणारं हृदय वडिलांचं हृदय असते. ಆಮೆನ್.
ಆಮೆನ್. Hallelujah. 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 So, ಇದು ಸಾಮ್ಯಾನ. ಇದು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಾಮ್ಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿದ. येशू ख्रिस्त हे एक दृष्टांत मध्ये परमेश्वर बोलले. ಅದು ಹೆಂಗಿದೆ? हे कसं ಇದು ಎಂತಕ್ಕೆ ಅರ್ಥ ತೋರಿಸಿದೆ ಅಂದ್ರೆ, हे कशासाठी एक अर्थ दाखवते. ನಮ್ಮ ತಂದೆಯ ದೇವರು ಕೂಡ आपल्या स्वर्गीय पिता ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಹೃದಯ ಬದಲಾವಣೆಗೆ ಮನಂದರಿಗೆ ಬದಲಾವಣೆಯಲ್ಲಿ ಬರಬೇಕಂತಾನೆ ಕರ್ತನ ಚಿತ್ತವಾಗಿ ಇರುತ್ತದೆ. आपल्या स्वर्गाच्या पित्याचं हृदय पण माझ्या लेकरू चुकीच्या मार्गाकडे गेले तरी पण त्यांनी वळून माझ्याकडे यावे असं त्यांचं मन असते. ನೀವು ಅನಿಸಬಹುದು, तुम्हाला असं वाटते, ನಮ್ಮ ತಂದೆಯವನು ನಮ್ಮನ್ನ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಬರಲೇ ಇಲ್ವಲ್ಲ. तुम्हाला असं वाटते काय कधीतरी माझा बाप कशाला मला शोध करून आले आतापर्यंत. ಏನು ತಂದೆಯವರು काय बाप ನಾವು ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಓಡಿ ಬಂದು ಬಿಟ್ಟಿದ್ವಿ, ಆದ್ರೂ ನಮ್ಮ ಅಪ್ಪನು ಒಂದು ಕ್ಷಣ ಕೂಡ ನಮ್ಮನ್ನ ಬರಲಿಕ್ಕೆ ಬರಲಲ್ಲ, ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. आम्ही घर सोडून ಯೋಚನೆ ಎಲ್ಲ ಬರ್ತದೆ. आम्ही घर सोडून बाहेर आलो, किती दिवस झाला तरी पण माझा पप्पा एक दिवस पण मला शोध करून आला नाही. त्याच्या कामगाराला सुद्धा पण पाठवलं नाही. ಸಭೆ ವಿಶ್ವಾಸಿಗಳು ಒಂದು ಆಜ್ಞೆ ಇಟ್ಕೊಳ್ತಾರೆ. आता मंडळीच्या लेकरू एक आज्ञा ठेवतात. ಸಭೆಗೆ ಹೋಗಿಲ್ಲ ನಾವು, ಆದ್ರೂ ಈ ಪಾಸ್ಟರ್ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದು ನೋಡಿಲ್ವಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. अरे मी मंडळीला गेले नाही तरी पण पास्टर माझ्या घराकडे काय येत नाही. See, pastor heart is like our heavenly father's heart. ऐका, एक सेवकांचं हृदय पण स्वर्गीच्या पित्याच्या हृदय सारखं असते. ಯಾವತ್ತು ಈ ಫಾದರ್ ತನ್ನ ಡಿಗ್ನಿಟಿಯ ಬಿಟ್ಟುಕೊಡುವುದಿಲ್ಲ. कधी पण या फादर त्यांचं स्थान सोडत नाही. ಫಾದರ್ಸ್ ಒಂದು ಡಿಗ್ನಿಟಿ ಇರುತ್ತದೆ. वडील म्हणून एक स्थान असते. ತಾ ಮಕ್ಕಳು ನನ್ನ ಬಿಟ್ಟು ಬೇಡ ಅಂತ ಹೋಗಿದವರು ಮನಂತರಿಗೆ ತಿರುಗ ಬರಬೇಕು, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ವೇಟ್ ಮಾಡಿ ಕಾದುಕೊಂಡಿರುತ್ತೆ. त्यांच्या लेकरू त्यांना सोडून गेले ना, त्यांनी येईपर्यंत मी वाट पाहतो, पण मी जाऊन त्याला भेटत नाही. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿದವರು ते घर सोडून गेल्या माणसाला ಮಕ್ಕಳಾಗಿ ಬರಬೇಕು, ಸುಮ್ಮನೆ ಮತ್ತು ತಿರುಗ ಎರಡರಷ್ಟು ಯಮನಾಗಿ ಬರಬಾರದು. ते लेकर सारखा त्यांनी मन वळून घराकडे यायला पाहिजे. एक यमदूत सारखा येऊ नये. ಯಮದೂತ ತರ ಬರಬಾರದು. Hallelujah. हालेलुया. ಮಕ್ಕಳಾಗಿ ಬರಬೇಕು. त्यांनी पश्चाताप होऊन एक लेकर सारखा यायला पाहिजे. ಇಲ್ಲಿ ಕಲಿಯದೆ ಹೋದರೆ इथे त्यांनी जरा शिकून घेतले ಈ नसतं. ಲೋಕವು ಅವ್ರಿಗೆ ಕಲಿಸಿಕೊಡುತ್ತದೆ, ಪಾಠ ಕಲಿಸಿಕೊಡುತ್ತದೆ, ತಂದೆಯ ಪ್ರೀತಿ ಹೇಗೆ ಇರುತ್ತದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಕಲಿಸಿಕೊಡುತ್ತದೆ. एक माणूस वडिलांच्या सोबत एक शिक्षण घेतले नसते तर या पृथ्वी त्याला शिकवून देते. ಅವ ಹೇಗೆ ಅವನಿಗೆ ಬುದ್ಧಿ ಬಂದದ್ದು ಗೊತ್ತಾ? त्याला अक्कल कसा आले माहित आहे? ಅವನ ತಂದೆಯ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸಕಾರನು ಕೂಡ ಮಟನ್ ಸಾರು, ಚಿಕನ್ ಸಾರು ಡೈಲಿ ಹಂಗೆ. त्यांच्या वडिलांच्या घरामध्ये रोज आणि रोज कामगाराला सुद्धा चिकन किंवा मटण असं होतं जेवण. ಡೈಲಿ ಮದುವೆ ಊಟನೇ, रोज आणि रोज फेस्टिवल. ಕೆಲಸಕಾರನಿಗೆ, कोणाला? कामगाराला सुद्धा. ಆದ್ರೆ ಈ ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಬೇಡ ಅಂತ ಹೊರಗಡೆ ಬಂದಿದ್ದ ಈ ಮಗನಿಗೆ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿತ್ತು. पण मला पप्पा नको, त्यांचं काम काय नको म्हणून सोडून बाहेर पडला ना, त्यांना असा एक परिस्थिती आले. ಅವನು ಒಂದು ದಿವಸ त्यांनी एक दिवस ಊಟಕ್ಕೆ ಅವನಿಗೆ ಹಣ ಕೈಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. त्यांच्याकडे असलेले पैसे पूर्ण रिकम जाऊन त्यांच्याकडे आता खायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हतं. ಆದ್ರಿಂದ ಆ ಮಗ ಹಂದಿಯನ್ನ ಬೆಳೆಸುವಂತ ಒಂದು ಜಾಗದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾನಂತೆ. त्यात तो शेवटमध्ये एक डुक्कर चारतात ना, तिथे जाऊन मी काम करतो म्हणून तिकडे गेला. ಆ ಹಂದಿಯ ಬೆಳೆಸಿದ ಯಜಮಾನ तिथे डुक्करचा एक मालक ಈ ಹುಡುಗನಿಗೆ त्या मुलगाला ಒಂದ್ ದಿವಸ एक दिवस ಆ ಹಂದಿಗೆ ಇಡುವಂತ ಊಟವನ್ನ ನೀನು ಅದನ್ನ ತಿಂತು ಅಂತ ಹೇಳಿದಾನಂತೆ. ते डुक्करला ठेवलेले जीवन आहेत ना, तुम्ही पण हे खाऊन तुमचं पोट भरून घे म्हटलं. ಅವನು ತಟ್ಟೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಊಟಕ್ಕೆ ತಿನ್ನುವಾಗ ಸಮಯದಲ್ಲಿ त्यांनी त्या डुक्करसाठी ठेवलेले अन्न पदार्थ घेऊन त्यांनी खात असताना ಅವನ ಬುದ್ಧಿ ಬಂದಿದಂತೆ. त्यांना अक्कल आले. ಆಗ अरे बापरे, ನಮ್ಮ ಅಪ್ಪನ ಮನೆಯಲ್ಲಿ आपल्या बापांच्या घरामध्ये ಕೇವಲ ಕೆಲಸಕಾರನು ಕೂಡ ಮದುವೆ ಊಟ ಸಿಕ್ಕಿದ್ದಲ್ಲ, तिथे काम करत असलेल्या चाकरांना पण एक चांगला मांसाहारी मिळत होत. ಅದೆಲ್ಲ ಅದೆಲ್ಲ ನಾನು ಅಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಲ್ಲ. ते सगळं मी निर्लक्ष केले. ಇವತ್ತು ನನ್ನ ಪರಿಸ್ಥಿತಿ, ನನ್ನ ಅಪ್ಪನ ಬೇಡ, ನನ್ನ ಅಪ್ಪ
ಅಪ್ಪನ ಆಜ್ಞೆಯೂ ಬೇಡ, ನನ್ನ ಅಪ್ಪನ ಪ್ರೀತಿಯೂ ಬೇಡ ಅಂತ ಹೊರಗಡೆ ಬಂದದಿಂದ ಈ ಹಂದಿಗೆ ಇಡುವಂತ ಊಟವನ್ನ ತಿನ್ನಬೇಕಂತ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನನ್ನ ತಲೆ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಿದಲ್ವೋ ಅಂತ ಅವನ ಬುದ್ಧಿ ಬಂದಿದೆ. पण आज मला पप्पा नको, त्यांच्या काय एक संबंध मला नको म्हणून मी बाहेर पडलो. पण माझ्या परिस्थिती असं झालं, डुक्कर काय खातात ते जीवन खाऊन मी पोट भरण्याच्या एक परिस्थिती आले रे बाबा, माझ्या काय म्हणू असं त्यांनी म्हटलं. ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡು ಅವ್ನು ಏನ್ ಮಾಡಿದ ಗೊತ್ತಾ? असं त्यांनी म्हणून काय केलं, ಸರಿ ನಮ್ಮ ಅಪ್ಪನ ಹತ್ರ ಹೇಗೇನಾದ್ರು ಹೋಗಿ ಸಮರ್ಪಣೆ ಕೇಳ್ಬಿಡೋಣ. असू दे परत पप्पाच्या घरी जाऊन ते क्षमापण घेऊया. ನಮ್ಮ ತಂದೆಯ ಹೃದಯ 3ನೇ ಪಾಯಿಂಟ್ ನ ಹೇಳಿದೆ. ಯಾವ ಹೃದಯ? मी तिसरा पॉइंट सांगितलं, काय? क्षमिಸುವಂತ ಹೃದಯ, माफ करण्याचं हृदय. You must listen to the message. Hallelujah. तुम्ही देवाचं वचन तुम्ही आठवण ठेवा. ನಮ್ಮ ತಂದೆಯ ಹೃದಯ ಯಾವ ಹೃದಯ? आपल्या बापाचं हृदय काय आहे? ಕ್ಷಮಿಸುವಂತ ಹೃದಯ. ते माफ करण्याचं हृदय. ಮಗ ಮನಂತುರುಗಿ ಮನೆಗೆ ಓಡಿ ಬಂದದನ್ನ ನೋಡಿ त्यांचा मुलगा परत वळून त्यांच्या घराकडे येताना वडील बघितलं. ಮಗನ ಅನ್ಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾನ, ಅಯ್ಯೋ ಅಪ್ಪ ಏನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಏನೋ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಅವ್ರ ಕಾಲೆಲ್ಲ ಬಿತ್ತಾವ್ದು ನಾನು ಸಮರ್ಪಣೆ ಕೇಳ್ಬಿಡ್ತೀನಿ ಅಂತ ಅವನು ಹೋಗಿದ್ದಾನಂತೆ. मुलगाला असं वाटलंय, अरे बाबा मी पश्चाताप होऊन पप्पाकडे चाललो, पप्पा मला स्वीकारतात काय नाही, मला नाकारले तर आम्ही काय करू, मी कुठे जाऊ, असं पप्पाच्या घरीकडे त्यांनी चालले. ತಂದೆಯವನು पण त्यांच्या वडील ಮಗು ಮನೆಗೆ ಬರುವುದನ್ನ ನೋಡಿ ಓಡಿ ಬಂದು ಅಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಅವನಿಗೆ ಹೊಸ ವಸ್ತ್ರಗಳನ್ನ ಉಡಿಸಿ ಅವನಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಊಟವನ್ನ ಕೊಟ್ಟು ಒಂದು ಅರಸನಾಗಿ ತಂದೆಯವನು ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ते त्यांच्या पप्पाकडे त्यांचा मुलगा येताना बघितला, त्यांनी दावत जाऊन त्यांच्या गळ्यातला गळ्या घालून त्यांना त्यांचे मुखे घेतला आणि नवीन वस्त्र नवीन सर्व देऊन त्यांना एक राज प्रमाणे त्याला शासन दिले. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ನಿಜವಾಗಿ ಹಾಗೆಲ್ದ ತಂದೆಯವರು ಕೊಡುವಂತ ಮುತ್ತ ತರ ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಬೇರೆ ಯಾವುದೊಂದು ಕ್ರೀಟ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕುವುದಿಲ್ಲ. मी खरोखर सांगतो, वडीलकडून आलेला एक चुंबन सारखा दुसरा मुकुट या पृथ्वीमध्ये काही नसते. Our father's kiss like a crown. आमेन. आपल्या बापाच्या एक चुंबन आम्हाला एक स्वर्गाच्या मुकुट सारखा असते. Yes. होय. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ಇದನ್ನ ಅನುಭವಿಸಿ ನೋಡಿ, ಅವಾಗ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ते सर्व ತಂದೆಯ ಪ್ರೀತಿ ಹೇಗೆ ಇರ್ತದೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ते सर्व तुम्ही अनुभव घेऊन पहा, वडिलांचं प्रीती कसं असते म्हणून. ಆಮೆನ್. आमेन. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಆಮೆನ್. आमेन. ಆಮೆನ್. आमेन. ಆಮೆನ್. ಆಮೆನ್. ನಮ್ಮ ತಂದೆಯ ಹೃದಯ ಕರುಣೆ, आपल्या बापाचं हृदय करुणा, ಕರುಣೆ ತುಂಬಿದ ಹೃದಯ, ते करुणा असलेले हृदय, ಅನ್ಕಂಡೀಷನಲ್ ಲವ್, त्यांच्या प्रीतीला जे मिती नाही, ಕ್ಷಮಿಸುವ ಹೃದಯ आणि माफ करण्याचे हृदय. ಆಮೆನ್. आमेन.